या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. काय सांगाल साहेब, आज तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटण्याचा आरोप तुमचा आहे, काय एकंदरीत ती प्रकरण होतं? 11:02 दरम्यान स्मशानभूमीचा जो वरचा मोदी हुडकोचा परिसर आहे, गणपती मंदिर, या दोन्हीच्या मधला जो एक बोळ आहे, त्या बोळीमध्ये 4 जण थांबले होते आणि त्यातला एक दरवाजा पिशवी होता आणि बाकीचे 3 असे खाली होते. संशय आल्यावरती तिकडे गेलं असता त्यांच्या खिशामध्ये पैसे आढळला. प्रेम नागेश गायकवाड याच्या खिशातनं ते पैसे आढळले आणि तो पैसा खाली झटापटीमध्ये त्यांच्या खिशातनं मी काढू शकलो आणि त्यानंतर मोहित गुरुदत्त गायकवाड जो आहे तो पैसे तिथं कलेक्ट करू लागला. मग तिथनं प्रेम गायकवाडला हे करून मी मोहित गायकवाडला पकडलं आणि पकडल्यावरती तिथं झटापटी झाली. मग बाकीचे सगळे पळून गेले आणि मोहित गायकवाड ही मला झटका देऊन त्या ठिकाणी तिथनं पळून गेला. हे असं एकंदरीत प्रकार 11:02 दरम्यान त्या ठिकाणी घडलं. लगेचच मी त्या ठिकाणी इमर्जन्सीला कॉल केलं. इमर्जन्सीला कॉल केल्यावरती पोलिसांचं पथक जवळपास तिथं अर्धा तासाच्या नंतरनं त्या ठिकाणी आलं आणि तिकडनं त्यांनी जस्ट एक फोटो काढला माझा आणि मला म्हटलं की सदर बाजार पोलीस चौकीला तुम्ही जाऊन त्या संदर्भात कंप्लेंट रजिस्टर करा. आता महानगरपालिकेकडे काय तक्रार करताय? महानगरपालिकेकडनं तक्रार काय की याच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. इलेक्शन्स हे फेअर असायला पाहिजे. इथं कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन होत आहे आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे. एकंदरीत भारतीय जनता पार्टी हे साम दाम दंड भेद असं वापर करत आहे आणि कुठेतरी नागरिकांमध्ये एक रोष पण आहे आणि एक भीतीचं वातावरण हे प्रभाग क्रमांक 22 मध्ये निर्माण झालेलं आहे. माझं एकच अपेक्षा आहे की संविधानाच्या माध्यमातून जे आम्हाला एक अधिकार मिळालेला आहे इलेक्शन फेअर लढायचा, तो आम्हाला भेटावा एवढंच या ठिकाणी विनंती आहे आणि याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. ओके.